रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। पनवेल महानगरपालिकेकडून मालमत्ता करावरील शास्तीमध्ये 100% सवलत मिळण्यासाठी भाजपाचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर व माजी नगरसेवक यांनी आंदोलन केले। त्यानंतर भरीव सवलत जाहीर। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून व शासनाकडील पाठपुराव्याला यश आल्याचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले। आयुक्त मंगेश चितळे यांनी 90% शास्ती सवलत देण्याचे मान्य केल्याचे सांगितले असून सर्व पनवेलकरांना लवकरात लवकर मालमत्ता कर भरण्याचे आवाहन देखील परेश ठाकूर व माजी नगरसेवक बबन मुकादम यांनी केले। ही 2016 साली स्थापन झाल्यानंतर मग या इथे टॅक्सेशन लावण्यात आलं। मुळामध्येच पनवेल महानगरपालिकेची खुद्द पनवेल हा 3 स्क्वेअर किलोमीटरचा सोडल्यास इतर ठिकाणी मग अशा प्रकारचा टॅक्स हा नव्हता किंवा ग्रामीण भागामध्ये तो एक तो कमी दराचा असा होता। महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर मग महानगरपालिकेला मोठ्या जबाबदाऱ्या आहेत, मोठा खर्च आहे अशा दृष्टीने म्हणून आणि महानगरपालिकेला टॅक्स लावणं हे त्यांना सक्तीचं होतं। म्हणजे महानगरपालिकेकडे असा कोणता ऑप्शन नव्हता की हा टॅक्स लावू नये, परंतु हा टॅक्स लावताना त्यांनी मग तो त्याच्यामध्ये त्यांनी समजा 4 ते 5 वर्ष घेतली आणि कोरोनाच्या नंतर मग त्यांनी 2021 पासून त्यांनी नोटीस पाठवायला सुरुवात केल्या आणि त्यांचं म्हणणं होतं की लवकरात लवकर टॅक्स भरावा, टॅक्स भरत नाहीयेत म्हणून मग त्यांनी या इथे शास्ती सुद्धा लावायला घेतली। मुळामध्ये 2016 साली हा टॅक्स लावणं हा आवश्यक होतं। जर समजा त्याच्यासाठी कोणती काय कारणं असतील की कमिटी नंतर स्थापन झाली आणि त्याच्यामुळे त्यांना लावायला उशीर झाला तर त्याला जबाबदार ही पनवेल महानगरपालिकेचं प्रशासन आहे, नागरिक नाहीयेत। तुम्ही एकाच वेळेला जर इतक्या वर्षांचा टॅक्स तुम्ही पाठवणार असाल तर नागरिकांवरती मोठ्या प्रमाणामध्ये बोजा पडतो आणि त्याच्यामुळेच त्यांना नागरिकांना लगेच त्वरेने तो टॅक्स भरता आला नाही, परंतु मग त्याची शास्ती लागू नये यासाठी माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्या प्रकारे या इथे मागणी केली। त्यासोबत विविध लोकप्रतिनिधी असतील, आणखी नागरिक संघटना असतील, याच्याबद्दल समजा सर्वांनीच समजा इथं मागणी केली होती। सर्व स्तरावरती याच्याबद्दल नाराजगी होती आणि तेव्हापासूनच पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनाची भूमिका ही राहिली होती की शास्ती माफी करण्यात येईल, शास्ती माफी करण्यात येईल, परंतु इथे 4 वर्ष झाली तरी सुद्धा ही शास्ती माफी ही होत नाहीये आणि म्हणून मग आमदार प्रशांत ठाकूर यांनी या इथे कडक पवित्रा घ्यायला सांगितला। नागरिकांमध्ये ज्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजगी होती म्हणूनच सर्व माजी लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा याच्याबद्दल कडक भूमिका घेतली आणि मग सर्वांचंच आता या इथे मागणी होती की मग जर महापालिका ही भारतीय जनता पार्टीचं सरकार हे राज्यामध्ये असतानाही महानगरपालिका जर आडमोठी भूमिका घेत आहे आणि माफी देत नाहीये तर मग आपल्याला गरज पडलेली आहे आणि आपल्याला आपल्याच महानगरपालिकेच्या विरोधामध्ये आंदोलन करणं हे गरजेचं आहे आणि त्यानुसार मग या इथे आम्ही आज सकाळी या इथे आंदोलन हे या इथे आयोजित केलेलं होतं आणि त्यानुसार या इथे माननीय आमदार प्रशांत ठाकूर हे स्वतः या इथे या आंदोलनाला मग या इथे नेतृत्व करण्यासाठी ते स्वतः आले आणि त्यांनी सुद्धा या इथे मागणी केली आणि त्यानुसार महानगरपालिकेने मग आम्हाला सांगितलं होतं की आम्हाला संध्याकाळपर्यंतचा वेळ द्यावा आणि त्याच्यानुसार मग घेतलेल्या आम्ही मग समजा परवानगी आम्ही घेतो आणि त्यानुसार मग ही माफी मग आम्ही जाहीर नक्कीच करतो आणि आम्ही मग त्यांना सांगितलं होतं की 5 वाजेपर्यंत जर ही माफी भेटली नाही तर मग आम्ही महानगरपालिका सोडणार नाही, या इथेच आम्ही धरणे आंदोलन करू आणि आम्ही कोणालाही या ऑफिसमधून जाऊ देणार नाही आणि हे आंदोलन हे बेमुदत असेल हे अशा प्रकारचं या इथे चेतावणी ही माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली होती आणि माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी आतापर्यंतचे केलेले नेतृत्व आणि माजी खासदार देवावडी साहेब यांनी आम्हाला आंदोलन कशा प्रकारे करावं ह्याची दिलेली शिकवण, ह्याच्यामुळेच आम्ही तो पवित्रा जो घेतलेला होता त्या पवित्राला मग सांगता नमून या पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त माननीय डॉक्टर मंगेश चितळे यांनी या इथे ही शास्ती माफी ही जाहीर केलेली आहे। ही जाहीर करताना
त्यांनी 90% शास्ती माफी ही जर पहिल्या 15 दिवसात जर त्यांनी केली, शास्ती भरली, तर मग टॅक्स भरला तर त्यांना शास्ती माफी भेटेल. त्याच्या पुढच्या 15 दिवसांसाठी 75%, त्याच्या पुढच्या 15 दिवसांसाठी 50% आणि त्याच्या पुढच्या 15 दिवसांसाठी 25% अशा प्रकारची त्यांनी योजना, अभय योजना ही जाहीर केलेली आहे. आम्ही याच्याच सोबतीने आणि आम्ही ही पण मागणी आम्ही केलेली आहे की शास्ती माफी जर आपण करताय तर मग त्याचबरोबर ज्यांनी टॅक्स भरलेला आहे. बरोबरच पनवेलच्या विधानसभेचे भाग्यविधाते आमदार प्रशांत ठाकूर हे जनतेच्या मनातले आमदार आहेत. तदनंतर सभागृह नेते परेश शेठ ठाकूर हे जनतेसाठीच वाहून घेतलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नगरसेवक म्हणून होतो आणि नगरसेवक म्हणून कार्यरत नसलो तरी जनतेमध्ये आम्ही ग्राउंड लेवलची लोक आहोत आणि जनता वारंवार आमच्याकडे मागणी करत होती का टॅक्सचा ठीक आहे, शास्ती लाखाला 20 ते 25-30 हजार रुपये येते, ती कुठल्या संदर्भात येते आणि शास्ती माफी व्हावा म्हणून आमदार साहेबांच्या मागे, बरेच शेटच्या मागे मी नेहमीच सतत पाठपुरावा घेतला गेली 2-3 वर्ष, पण त्याला आता कुठेतरी यश आला. परवाच मी आमदार साहेबांना भेटलो CKT कॉलेजमध्ये आणि माझ्या वार्डातल्या 30-35 सोसायट्यांचे पत्र त्यांना दिले. कारण लोकांना एवढीच होतं तर शास्ती माफी व्हावी की जेणेकरून त्यांना त्याचा भार कमी व्हावा. तुम्हाला मी पत्र दाखवतो, माझ्याकडे PDF आहे बघा. हे प्रत्येक सोसायटीचं पत्र आहेत माझ्याकडं. एक मिनटं दाखवतो तुम्हाला मी. तर मला खरोखरच अभिमान आहे असे आमदार आपल्याला भेटतात. हे पत्रामार्फत मी PDF तयार केलेली आहे. सोसायटीचं नाव दाखवतो, सगळं सोसायटीचं नाव, माझ्या वार्डातल्या सगळ्या सोसायटीची नावं नंतर घेता येईल. नाही तुम्हाला लाईव्ह दाखवतं, म्हणजे खोटं नाही आहे. प्रत्येक माझ्या वार्डातल्या प्रत्येक सोसायटीचं 25-30 सोसायटी ही फाईलच आमदार साहेबांना मी दिलेली आहे. मी 25-30 सोसायटीनी माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब आयुक्तांना पत्र दिलेत आणि त्याच्यानंतर मला पत्र दिले का जेणेकरून आम्ही टॅक्स भरायला तयार आहोत, पण शास्ती माफी ही झाली पाहिजे. आणि गोरगरीब जनता आहे आपल्या पनवेल महानगरपालिकेत आणि शास्ती हा मोठा भूर्दंड होता. त्यात शास्तीचा माफ झाल्यामुळं लोक जनार्दन आपल्या महापालिकेच्या विकासासाठी आता नक्कीच टॅक्स भरतील. आणि आमदार साहेबांनी जो सकाळी निर्णय घेण्यापेक्षा आम्ही आंदोलन केला, परेश शेठने आंदोलन केला. त्यानंतर आमदार साहेबांना समजल्यानंतर ही माझे कार्यकर्ते का ऐकणार नाही, आम्हाला सांभाळण्यासाठी ते विधानसभेचं सभागृह सोडून या ठिकाणी आले आणि आम्हाला समजवलं. आयुक्त साहेबांना समजवलं. आयुक्त साहेबांनी 5 वाजेपर्यंत त्यांना टाईम दिला आणि लगेचच त्यांनी परिपत्र काढून त्या ठिकाणी जाहीर केलं. खरोखर आयुक्त साहेबांचं पण अभिनंदन करतो. या ठिकाणी आधीच व्हायला पाहिजे होती. देर हे दुरुस्त आहे, काही हरकत नाही आहे, पण लोकांना न्याय मिळाला याचाच आमचा आनंद आहे. धन्यवाद. जनतेला कसं आव्हान करायचं आहे? जनतेने टॅक्स भरावा. शास्तीचा उद्यापासून त्यांच्या साईडवरती जो शास्ती 90% माफ होणार आहे ती कमी होऊन त्याच्यामध्ये तुम्हाला टॅक्स संदर्भात माहिती मिळेल. जर काही शंका असेल, ज्या वार्डातले नगरसेवक आहेत त्यांच्याकडे या, आम्ही त्यांची शंका दुरुस्त करू, त्यांच्याबरोबर आम्ही महानगरपालिकेत येऊ, एवढं तुम्हाला आश्वासन देतो. पनवेल महानगरपालिका ही 1 ऑक्टोबर 16ला स्थापन झाली होती. तेव्हापासूनचा मालमत्ता करासंदर्भातला प्रश्न हा मोठ्या प्रमाणावरती प्रलंबित आहे. त्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री महोदय आदरणीय श्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री महोदय श्री शिंदे साहेब, स्थानिक आमदार श्री विक्रांतजी पाटील, श्री ठाकूर साहेब, प्रशांतजी ठाकूर साहेब आणि सर्व लोकप्रतिनिधी यांच्या ज्या मागण्या होत्या त्या अनुषंगाने हा शास्ती माफीच्या बाबतीमध्ये शासनाने एक माननीय प्रधान सचिव महोदय यांच्याकडे बैठक आयोजित केली होती. त्यानुसार माननीय प्रधान सचिव यांनी बैठकीमध्ये शास्ती माफी हा विषय संपूर्णपणे आयुक्तांच्या अखत्यारीमध्ये असल्याने आणि कायद्याच्या अनुषंगाने आयुक्त हे मुख्यमंत्री महोदयांनी, तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी ह्या नेहमी शास्ती माफीच्याबद्दल निर्देश दिले होते. तथापि त्यावेळेस महानगरपालिका प्रशासनाच्या मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जी प्रकरणं आमची प्रलंबित होती त्या अनुषंगाने संभ्रम निर्माण झालेला होता. तो संभ्रम प्रशासनाने दूर केला आहे आणि महानगरपालिकेचे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये असलेले आपले 2 काउन्सिल्स आहेत, जे सिनियर ॲडव्होकेट्स आहेत, त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला
आणि संभ्रमावस्था आम्ही दूर केली. त्या अनुषंगाने शास्ती माफीबद्दल आज महापालिका प्रशासन हा निर्णय घेत आहे की महानगरपालिका ही मालमत्ता करामध्ये अभययोजना आम्ही आता डिक्लेअर करतो आहोत. या अभययोजनेमध्ये ही अभययोजना ही केवळ एक वेळची